नमस्कार, मी वनिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इथं गावठी कोंबडीचा रस्सा करणार आहोत, गावरान रस्सा। तर यासाठी गावठी कोंबडीचं 1 किलो मटण घेतलं आहे आणि त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात। इथं मी खडा मसाला घेतला आहे, त्याच्यामध्ये लवंग, बेडगी मिरची, मिरी, काळी मिरी आणि तेजपत्ता एवढं सगळं आहे। आणि तर ते बारीक वाटून घेतल्यानंतर एकदम बारीक पूड करून घ्यायची त्याची। आणि त्याच्यानंतर वाटण करण्यासाठी मी इथं लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर, आलं, टोमॅटो एवढं सगळं घेतलं आहे। तर ते थोडंसं तेल टाकून मिरची घेतली आहे आणि तर लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात। तर खोबरं इथं मी भाजायला घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक लालसर होईपर्यंत 2 मिनिट एकदम मंद आचेवर ते भाजून घ्यायचं। जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा, कारण खोबरं लगेच करपून जातं। तर खोबरं काढून घेतलं बाजूला मी। त्याच्यानंतर कांदा पण तसाच मंद आचेवर एकदम लालसर होईपर्यंत कांदा, टोमॅटो भाजून घ्यायचा आणि तोही लालसर एकदम होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। आणि तो काढून घेतल्याच्यानंतर इथं मी तेल टाकून मटण फ्राय करायला ठेवलं, वाफलायला ठेवलं आहे। तर ते वाफलेपर्यंत मी मसाला करून घेते इकडं तोवर। आणि ते वाफलायला काही जास्त वेळ लागत नाही, ते 5 मिनिटात वाफलून जातं। आणि तोवर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झालं त्याच्यानंतर मी इथं मसाला वाटून घेते। तर मसाला वाटण्यासाठी कोथिंबीर वगैरे सगळं ते मिक्स करून एकदम बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं फोडणीची तयारी केली। इथं मी 2 पळ्या तेल घेतलं आहे। तर आधी मी वाफलायला तेल टाकलं होतं, त्यामुळे मी 2च पळ्या घेतले। त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आणि लवंग आणि काळी मिरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी काही ते वापरत नाही। कारण त्याच्यानंतर हे जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून द्यायचं आणि ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत एकदम कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं। आणि तेल सुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडा मसाला मगाशी भाजून बारीक केला होता त्याची पूड ती 1 चम्मच टाकली मी। आणि त्याच्यानंतर खानदेशी मटण मसाला आहे, चिकन मसाला, तो मी त्याच्यामध्ये टाकला आहे। तो आपल्या अंदाजानुसार टाकायचा, 1-2 चम्मच टाकून दिले मी ते अंदाज। आणि त्याच्यानंतर चिकन मसाला पण 2 ते 3 चम्मच टाकून दिला, एव्हरेस्टचा चिकन मसाला होता। आणि जे घरचा घाटी मसाला आहे तो मी 2 चम्मच टाकून दिला। आणि त्याच्यानंतर ते लालसर चांगलं तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं, कारण ते एकदम सुकं असं झालं होतं, त्यामुळे पाणी टाकून चांगलं भाजून घेतलं। आणि त्याच्यामध्ये मी जे वाफलून घेतलं होतं मटण, ते मटण टाकून चांगलं एकजीव करून त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं 5 मिनिटासाठी। तर 5 नाही 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्या आणि थोडंसं एकजीव झाल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं ते पाणी टाकून दिलं। आणि पाणी टाकल्याच्यानंतर मग 5 मिनिट मी उकळी येईपर्यंत ठेवून दिलं गॅसवर, कमी गॅसवरती। तर 5 ते 7 मिनिट ठेवून द्या आणि उकळी आल्याच्या, कारण ते आधी शिजून गेलेलं असतं। तर 5 मिनिटे भरपूर झाले, 5 मिनिटे ते चांगलं उकळून घ्यायचं आणि आपलं मग मटण रस्सा गावरान तयार आहे। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदूळ भाजून ॲड करू शकता। आणि धणे तर आपण ॲड केले, पण तांदूळ कोणी भाजून ॲड करतं। तर गावरान रस्सा मस्त असा तरी सुटलेला झणझणीत असा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।